नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मटण पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. आता हे तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये मी अर्धा तास भिजत घालणार आहे. तांदूळ बुडेल एवढं पाणी घ्यायचं आणि अर्धा तास त्या पाण्यामध्येच तांदूळ ठेवून द्यायचे. आपण सगळी तयारी करून घेतलेली आहे. आता पुलाव बनवत असताना आपण एक एक करून सांगूया. गॅस लावून घेतलेला आहे आपण. तेल पण तापलेलं आहे. पाऊण वाटी तेल घातलं आहे आपण. त्याच्यातच आपल्याला कांदा तळायचा आहे आणि हेच तेल आपण बिर्याणीला वापरणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ह्याच्यात काजू टाकून घ्यायचे. काजू तळून घ्यायचे. काजू तळत आले की थोडे बेदाणे घालायचे. बेदाणे अगदी हलके असे गरम करून घ्यायचे. आता हे काढून घ्यायचे. हे आता काढून घेतलेले आहेत. ह्याच्यात हे 4 कांदे आहेत, पातळ चिरून घेतलेत. आता हे आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा. आता हा कांदा तळून झालेला आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अर्धा कांदा काढायचा आणि अर्धा त्याच्यातच ठेवून द्यायचा. हे शहाजिरे आहेत, अर्धा चमचा घेतलेले आहेत. शहाजिरे घालायचे. हे अर्धा चमचा लवंग आणि दालचिनीची पावडर आहे. शहाजिरे थोडेसे असे तळून झाले की लवंग दालचिनीची पावडर घालायची. ही 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, ती घालायची. कांदा तिथंच साईडला थोडासा लावून ठेवलेला आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4, त्या घालते. दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेले, ती घालायची. ती चांगली परतून घ्यायची. मग टोमॅटो घालायचा, 1 वाटी टोमॅटो. कोरड्या गोष्टी भाजून झाल्या की कांदा तो ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचा. वाटी चिरलेला पुदिना घालायचा. अर्धी वाटी कोथिंबीर. अर्धी वाटी दही. आता हे छान परतून घ्यायचं सगळं. मग हे धुवून ठेवलेलं मटण घालायचं. हे सगळं व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं. अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो लिंबू पिळायचा. अर्धा चमचा मीठ घालायचं. मटणाला जेवढं लागेल तेवढं मीठ आत्ता घालायचं आणि नंतर आपण तांदूळ टाकले की उरलेले मीठ तेव्हा टाकायचं. हे छान परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून वाफ द्यायला ठेवायचं. मटण शिजते तोपर्यंत आपण पाणी ठेवायचं आहे भातासाठी. तांदळाच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे. अर्धा किलो तांदूळ म्हणजे साधारण 4 वाट्या होतात. हे आपल्या नेहमीच्या हे जे प्रमाण सगळं घेतले ह्या 4 वाट्या होतात. तर पाणी मी 8 वाट्या ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की पुढची प्रोसेस करूया. शिजायला ठेवून एक 20 मिनिट झालेले आहेत. मध्ये मध्ये मी 2-3 वेळा हलवलं त्याला. असं हे तेल सुटलं की आपण मटण शिजलं असं समजायचं. आणि थोडासा मटणाचा कलर काळपट व्हायला पाहिजे. आपण लिंबू पिळलेलं, त्या लिंबामुळे मटणाचा कलर काळपट असा होतो की आता हे आपण पाणी ओतायला तयार आहे असं समजायचं. तेल सुटायला पाहिजे. साधारण 20 मिनिटं लागतात. आता आपण ह्याच्यात उकळलेलं पाणी घालून घेऊया. परत अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं. आपण आधी थोडं मीठ घातलं होतं, आता राहिलेले मीठ आत्ता घालून घ्यायचं.
ग्रेव्ही बरोबर छान असं मटण शिजून होतं आणि त्याचा अर्क सुद्धा सगळा उतरतो छान. आता हे तांदूळ नितळून काढलेत ते ह्याच्यात घालायचे. हलक्या हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी कमी झालं की मग झाकण टाकायचं. उकळी येऊन पाणी थोडं आटलं पाहिजे, मग आपण झाकण टाकायचं त्याच्यावर. सगळी एकदा तयारी करून घेतली की पटकन अर्धा पाऊण तासात पुलाव तयार होतो. आता आपण गॅस बारीक करूया आणि झाकण टाकूया. भांड्याचं झाकण एकदम चांगलं गच्च आहे, त्यामुळं फॉईल पेपर किंवा हे काय लावायची गरज नाही. छान ह्याच्यावरच वाफेल. पाहिजे तर आपण जड काहीतरी ठेवू शकतो त्याच्यावर. भांड्याखाली तवा घालून घेतलेला आहे आणि की आपण त्यातले काजू आणि हे होते अर्धे काजू ते त्यातले अर्धे काजू आणि हे ते आत्ता घालून घ्यायचे. आपण एकदा भात हलवून घेणार आहे. थोडा कांदा पण घालायचा, वरती घालण्यासाठी कांदा ठेवायचा. आणि ही वेलदोड्याची पूड आहे, एक 10-12 वेलदोडे होतील तेवढे घेतलेले आहेत, ती घालायची. आणि हे व्यवस्थित छान असं हलवून घ्यायचं. हलक्या हाताने असं सगळं हलवून घ्यायचं. मटणाचा सगळा अर्क भातात उतरतो, त्यामुळे छान असं त्याला टेस्ट खूप छान येते. हे वरती कांदा आणि काजू आणि बेदाणे घालायचे आणि झाकून ठेवायचं. आता उघडायचं नाही आणि आता हलवायचं पण नाही. हवा असल्यास केशरचं दूध घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. आता एक 15 मिनिट झालेले आहेत, तर आता आपण हे उघडून बघूया. किती छान वाफ आली आणि मस्त अशी पुलाव झालेला आहे. गॅस बंद करते मी. थोडी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर मग अशी घालायची राहिली आणि 4 चमचे तूप घातलं, ते सुद्धा व्हिडिओ घ्यायचा राहिला. मस्त असं तयार झालेलं आहे बघा, आपल्याला पाहिजे तसं. एक 5 मिनटं असंच झाकून ठेवते ह्याच्यात, 5-10 मिनटं, आणि मग आपण डिशमध्ये काढूया. आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. मस्त असा पुलाव तयार झालेला आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉलोसुद्धा करा. थँक्यू.